नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सायली आणि रविराज पूर्णाईला कन्व्हिन्स करत असतात की प्रतिमाला त्यांच्याबरोबर पाठवा म्हणून. रविराज बोलत असतो, तिनं आमचं नातं स्वीकारायला नकार दिला ना, त्याचा त्रास होतो पूर्णाई. पार जीव जाईपर्यंत वाट बघितली मी तिची. आता तिच्या डोळ्यात माझी ओळख पटण्याची अजून किती दिवस वाट बघू मी. सायली बोलते, पूर्णाजी तुम्ही जर परवानगी दिली नाही तर आम्ही काहीच नाही करणार. तर मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कायम राहील की आपण जर तसं करून बघितलं असतं तर प्रतिमा त्या चांगल्या झाल्या असत्या का? आणि या प्रश्नाचं ओझं सोसवेल आपल्याला. रविराज बोलतो, आणि पूर्ण मी खात्री देतो तुम्हाला, जर काय संकट आलं तर ते माझ्यावर घेईन, तुमच्या लेकीवरती संकट नाही येऊ देणार मी. सायली बोलते, रविराज काका प्रतिमा त्यांची जबाबदारी फक्त तुमची नाहीये, आपल्या सगळ्यांची, आणि आपण त्यांच्या जे भल्याचं आहे ना तेच करू ना. हो ना पूर्णाजी. प्रतापराव बोलतात, मी काय म्हणतो पूर्णाई यांना परवानगी देऊया. हे बघा, आणि यात काय रिस्क नाहीये. त्या गाडीच्या मागे जो ट्रक असेल ना त्याचा ड्रायव्हर आपलाच असेल, त्यामुळे मला नाही वाटत की काळजी करण्यासारखं काय आहे म्हणून. कल्पना बोलते, हो ना पूर्णाई, जर प्रतिमाला फायदा होणार असेल तर आपण याच्यावर विश्वास ठेवूया ना. रविराज बोलतो, हे रिक्रिएशन आपण करूया ना पूर्णाई. पूर्णाई बोलते, माझा तुमच्यावर आणि सायलीवर विश्वास आहे रविराज. सायली बोलते, ठरलं तर मग आपण आज रात्रीच करूया, मी ह्यांच्या पण कानावर घालते. रविराज बोलतो, मी पण तन्वीला फोन करून घेते. सायली अर्जुनला फोन करते, पण अर्जुनचा फोन त्याच्या टेबलवरच असतो. तिथं तन्वी बसलेली असते. अर्जुनचा फोन वाजतो. तन्वी फोन उचलते आणि कट करते आणि ती फोन स्विच ऑफ करते. इकडे कल्पना सायलीला बोलते, काय झालं? सायली बोलते, यांनी फोन कट केला. अगं चुकून झाला असेल, परत ट्राय कर. सायली परत फोन लावते. सायली बोलते, अहो आता तर फोन बंदच केलाय. प्रतापराव बोलतात, अगं तो मीटिंग मध्ये असेल. आणि सायली, जर आपला कोण फोन घेत नसेल ना तर त्याला परत फोन नाही करायचा, त्याचा फोन कधी येतोय याची वाट पाहायची. सायली बोलते, ठीक आहे बाबा, मी वाट बघ. सायली रविराजला बोलते, रविराज काका काय बोलणं झालं प्रियाशी? रविराज बोलतो, नाही तिच्याशी काय बोललो नाही मी अजून, पण तिच्याशी काय बोलायचं याचाच विचार करतोय आणि ती काय रिॲक्ट होईल हेच काय कळत नाहीये. ठीक आहे, तरी पण फोन करूनच बघतो. रविराज तन्वीला फोन करतो. तन्वी फोन उचलते आणि बोलते, बाबा अहो मी लेक्चर मध्ये परत फोन करते. आणि ती सांगते की घरी यायला उशीर होईल आणि ती पटकन फोन ठेवते. प्रतापराव बोलतात, रविराज काय झालं, काय म्हणाली तन्वी? रविराज बोलतो, यायला उशीर होईल म्हणाली. इकडे अर्जुन बोलतो, किती इझिली खोटं बोलली सिनियरशी तू. तन्वी बोलते, तेवढं चालतं रे, आणि मी बाबांना काय सांगणार होते की मी अर्जुन बरोबर आहे म्हणून? मला तर आज जावंसच वाटणार नाही इथून. अर्जुन म्हणतच बोलतो, नकोच जाऊस, म्हणजे मला तुझ्या पायावर जो बर्थ मार्क नाहीये हे कन्फर्म करता येईल, पण ते करायचं कसं? अर्जुन बोलतो, एक काम करशील तू प्लीज, तू माझ्यासाठी एक कॉफी आणशील? तन्वी बोलते, मी थांब पिऊनला सांगते. नाही नाही तू आण ना, त्याला नको सांगू, मी एवढं तुला हक्काने सांगतोय, तर प्लीज घेऊन येशील? तन्वी बोलते, आत्ता आणते. तन्वी कॉफी आणायला जाते. इकडे पूर्णाई बोलते, म्हणजे तुम्ही जे ठरवलं ते आज रात्री होणार नाही, उद्या करूया. सायली बोलते, पण पूर्णाजी उद्यापर्यंत तुमचं मन बदलणार नाही ना? नाही, आत्ताच कशी बशी परवानगी दिली तुम्ही. पूर्णाजी बोलते, नाही बदलणार. रविराज बोलतो, पण जे ठरलंय ते आजच पार पडणार. कशावरून आपण तन्वीला पटवू शकलो असतो आणि कशावरून ती आपल्या बरोबर यायला तयार झाली असती? कल्पना बोलते, मला तर असं वाटतंय की तन्वी विरोधच करेल, कारण जेव्हा ट्रीटमेंटचा विषय निघाला तेव्हा ती किती चिडली होती, हे आठवते ना तुम्हाला? पूर्णाजी बोलते, हो, मुळातच तिला ही ट्रीटमेंट मान्य नाहीये. सायली बोलते, पण आता औषध पाण्याचं त्यांच्या तीच बघते ना. रविराज बोलतो, नाही, तरी पण हे रिक्रिएशन तिला पटवून देणं जरा जडच गेलं असतं. एखादी गोष्ट जर तिला पटली नाही तर ती किती गोंधळ घालते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे ना. ती असती तर ठीक आहे, पण आता नाहीये तर तिच्यासाठी थांबण्याची काहीच गरज नाहीये. सायली बोलते, पण हा अपघात जर जशाच्या तसा घडलाय असं प्रतिमा आत्यांना दिसायचा असेल तर गाडीत 3 जण असणं गरजेचं आहे. प्रतिमा आत्या, तुम्ही आणि तन्वी. रविराज बोलतो, गाडीमध्ये 3 असतील, मी, प्रतिमा आणि तू. सायली बोलते, मी? येस, तसंही प्रतिमा तुझ्याशिवाय कुठे यायला तयार होईल असं वाटतं का तुला? प्रतापराव बोलतात, हो हे मात्र खरंय, म्हणजे सायली नसेल तर प्रतिमा गाडीत बसणारच नाही. रविराज बोलतो, आणि तसंही तन्वीला मुलगी म्हणून अजून प्रतिमाने कुठे स्वीकारले? तिला तर अजून लहान तन्वी सुद्धा आठवत नाहीये, त्यामुळे रिक्रिएशनच्या वेळी तन्वी कोण आहे याने काय फरक पडणार आहे? पूर्णाजी बोलते, खरंय, गाडीत तन्वीऐवजी तूच जा सायली. हे सगळं आज रात्रीच करा आणि संपवा हे सगळं. तोपर्यंत मी देवाजवळ प्रार्थना करेन की माझ्या प्रतिमाला सुखरूप घेऊन ये परत. सायली बोलते, मी जाईन यांच्या बरोबर पूर्णाजी, पण त्याआधी हे सगळं प्रतिमा आत्यांना नीट समजावून सांगायला हवं. तुम्ही फक्त शांत राहा. रविराज बोलतो, पूर्णाई, आज रात्री जे काय घडेल ना ते उत्तमच घडेल, माझं मन मला सांगतंय. सायली बोलते, मी लगेच बोलते प्रतिमा आत्यांशी, म्हणजे लगेच आजच करू. रविराज बोलतो, मी टेम्पो किंवा ट्रकवाल्याशी बोलतो. सायली प्रतिमा जवळ येते आणि प्रतिमाला बोलते, प्रतिमा आत्या, रविराज काका आज आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहे. प्रतिमा आत्या, तुम्हाला जुनं सगळं आठवावं म्हणून आम्ही आज एक प्रयत्न करणार आहोत. तुम्ही रविराज काकाची तळमळ बघतायच ना, तुमच्या भल्याचं जे असेल तेच ते करतील. याल ना आमच्या बरोबर? बरं, इतर कोणावर नाही, माझ्यावर तर विश्वास आहे ना तुमचा? प्रतिमा मानेनच हो बोलते. मग तर याल? तुमच्याशी बोलायला ज्या डॉक्टर जोशी आल्या होत्या ना,
हा उपाय त्यांनी सुचवला. त्या म्हणाल्यात की असं करून बघितलं ना की कदाचित तुमची स्मृती परत येऊ शकते. तुमचा जो अपघात झाला होता ना तसाच अपघात आपण परत करून बघणार आहोत. म्हणजे तसंच तुम्ही असाल, तसंच मागणे येणारा ट्रक असेल. प्रतिमा तिला नाही बोलते. प्रतिमा घाबरते. सायली बोलते अहो घाबरू नका, तसं काही नाहीये, घाबरण्यासारखं काही नाहीये. कारण त्या ट्रक मध्ये आपलाच माणूस असेल. आपण फक्त तसं करून बघणार आहोत की तुमची स्मृती येते की नाही. प्रतिमा त्या अहो आपण लगेच घरी येऊ, तासाभराचा तर प्रश्न आहे आणि हा 1 तास तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. प्रतिमात्या फक्त तुमची साथ हवी आहे, द्याल ना साथ. इकडे चैतन्य बोलत असतो कसली भारी आयडिया आहे तुझी. म्हणजे पडलेल्या काचांवर तन्वीचा पाय पडेल आणि आपल्याला तिच्या पायावर काय मार्क आहे का नाही ते बघता येईल. आणि इकडे ग्लास मी लगेच फोडतो. चैतन्य दरवाजातच ग्लास फोडतो. एवढ्यात तन्वी अर्जुनला कॉफी घेऊन येते. ती दरवाजा उघडून आत येते. तिच्या उजव्या पायाला काच लागते. तन्वी जोरात ओरडते. अर्जुन आणि चैतन्य तिच्या जवळ जात तिला बाजूला घेतात. इकडे सायली प्रतिमाला घेऊन येते आणि सीन रिक्रिएशनला सुरुवात होते. रविराज बोलतो बघा ना ही किती हट्टी आहे, ऐकतच नाहीये. सायली रडत रडत बोलते मला राहायचंय, मला आज नाही जायचं. कल्पना बोलते अगं बाळा रडू नको, तू पुढच्या शनिवारी परत ये ना. रविराज बोलतो असं हट्टीपणा नाही करायचा बाळा, आपण परत येऊ ना. सायली रडत रडत बोलते मला नाही जायचंय. सायलीला आवाज येतो नाही मला आत्ताच राहायचंय. आई राहूया ना. रविराज बोलतो पूर्णाई निघू आम्ही. पूर्णाई बोलते रात्रीच्या प्रवासाला निघालात, गाडी जरा हळू चालवा. आणि तन्वी गाडीत झोपायचं, शान बाळ माझं. पूर्णाई प्रतिमाला बोलते सावकाश जा ह. सायली बोलते पूर्णाई अगं भेटू ना आपण परत, चल येते मी. सायली प्रतिमाचा हात पकडते आणि तिघे बाहेर निघून जातात आणि आजचा हा भाग येथे